घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली आहे। मुंबईतल्या 30 वर्ष जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला केल्या आहेत। इमारतींचे सर्व रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात संबंधित इमारतींना नोटीस देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे। तसंच राज्य सरकार आणि महापालिका संयुक्तपणे दुर्घटनाग्रस्त इमारतीचा पुनर्विकास करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली। प्रामुख्याने संभाव्य कारण असं दिसतं की हे जे काही नर्सिंग होम बंद केलं होतं सुनील चिताप यांनी, त्या ठिकाणी त्यांनी काही काम चालू केलं होतं आणि त्याच्या नूतनीकरणाच्या कामामध्ये बीम आणि कॉलमला इजा झाली असावी अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। बीएमसीच्या इंजिनियर्सनी किंवा तिथे जे कार्य करत होते त्यांनी जे काही फोटोग्राफ्स घेतलेले आहेत किंवा त्याचं ज्यावेळेस मलबा काढत असताना त्याचे काही एव्हिडन्सेस जे जमा केलेले आहेत त्यात देखील ते जे बीम कॉलम आहेत त्याच्यावर चिरे मारल्याचे अतिशय स्पष्टपणे दिसून येत आहे। याचा अर्थ असा आहे की ज्या स्ट्रक्चरवर ही इमारत खऱ्या अर्थाने उभी होती त्या स्ट्रक्चरलाच धोका पोहोचवण्याचं काम हे या माध्यमातून झालं आणि त्यामुळे ती सगळी इमारत जी आहे ही इमारत पूर्णपणे त्या ठिकाणी खाली आली आहे। जी काही घर बांधणीची परवानगी आहे ही पूर्णपणे ऑनलाईन आता प्राप्त होते। या प्रणालीचा उपयोग करून संपूर्ण रेकॉर्ड डिजिटाइज काही झालेला आहे आणि जवळपास सगळा होतोय आणि म्हणून ज्या ज्या बिल्डिंग्सला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत त्या बिल्डिंग्सला अशा प्रकारच्या ऑटो जनरेटेड रेकॉर्डमधनं नोटिसेस देऊन त्यांनी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या त्या सगळ्या बिल्डिंग्सला देण्यात येतील आणि त्याचं मॉनिटरिंग हे देखील जो काही वॉर्ड ऑफिस आहे त्याच्या माध्यमातून हे केलं जाईल। या रहिवाशांना स्पेशल एक टास्क हातामध्ये घेऊन महानगरपालिका आणि राज्य शासन मदत करेल आणि तात्काळ याचं रिडेव्हलपमेंटचं काम करून त्यांना आपली घरं परत मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल। खऱ्या अर्थानं ज्यांना मृत्युमुखी पडावं लागलं त्यांना या ठिकाणी मी देखील श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशा प्रकारच्या घटना घटू नये याकरता नाही त्याच्यामध्ये माननीय विरोधी पक्षनेते एकच अडचण त्यात आहे की तक्रार झालेली नाही। आपण एक लक्षात घ्या की याच्यामध्ये बिल्डिंग जी आहे ती रेग्युलर आहे, त्याला भोगवटा देखील आहे आणि आतलं जे काम केलेलं आहे त्याची तक्रार बिल्डिंगकडनं कोणी केलेली नाही आहे। समजा बिल्डिंगची तक्रार म्हणजे काही चुकीचं काम चाललेलं आहे अशा प्रकारची तक्रार आली असती आणि त्याच्यात जर कारवाई केली नसती तर आपण एखाद्याला निश्चित त्याच्यावर मग ते कारवाईला पात्रच होतं, पण अशा प्रकारची तक्रार आलेली नाही आहे। तथापि पुन्हा याच्या चौकशीमध्ये जर निष्पन्न झालं की कुठलीही सूचना होती पोलिसला असेल किंवा आपल्या यांना असेल बीएमसीला असेल तर जे नेग्लिजंट असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल एवढं मी या निमित्ताने नमूद करू इच्छितो। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत, पण त्यातही महत्त्वाचं म्हणजे कॉलमला चिरे गेलेले आहेत हे तर उघड आहे, मात्र त्या संदर्भात या अंतर्गत बांधकामासंदर्भात रहिवाशांकडून कुठलीही तक्रार आलेली नसल्या कारणानं कारवाईबाबत मात्र संदिग्धता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून जाणवते आहे। काय सांगाल थोडक्यात, महापालिकेचे हे संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांचं फावणार आहे का मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे? प्रामुख्याने चौकशी अहवाल येईपर्यंत ठोस उत्तर द्यायचं नाही अशी कदाचित भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेण्यात हवी, कारण या सगळ्या ज्या बाबी समोर येत आहेत की या इमारतींचं जे स्ट्रक्चर होतं म्हणजे बीम आणि कॉलम होते त्यालाच धोका पोचल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे आणि सुनील चितापे ज्याचं खाली नर्सिंग होम होतं त्याचं दुरुस्तीचं काम होतं, त्या ठिकाणी त्याला काहीतरी हॉटेल उघडायचं होतं, त्याच्यामुळे अंतर्गत बदल तो करत होता आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे हा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात ठोस भूमिका जाहीर केलेली नाहीये। मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी सुरुवातीला जी शंका व्यक्त केली आहे की स्ट्रक्चरल मूळ जो स्ट्रक्चर होता ज्यात बीम असतील कॉलम असतील त्याच्यावरती चिरे आढळून आलेले आहेत, म्हणजे याची अशी छेडछाड केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे। परंतु अधिक
जो तपशील आहे तो तपशील जी चौकशी समिती नेमलेली आहे महापालिका आयुक्तांनी, ती चौकशी समितीचा जेव्हा अहवाल येईल त्या अहवालानंतर खरं तर या संदर्भातल्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या स्पष्ट होतील. परंतु प्राथमिक अंदाज हाच आहे महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला, तोच मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेमध्ये सांगितला. पण यापूर्वी सुद्धा जेव्हा जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या तेव्हा मुंबईतील जुन्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा विषय समोर आला होता आणि त्यावेळेला 30 वर्षांपेक्षा ज्या जुन्या इमारती आहेत त्यांचा स्ट्रक्चरल ऑडिट करणं हे राज्य सरकारने बंधनकारक केलं होतं. परंतु त्याच्यावर कुठल्याच प्रकारची देखरेख नाहीये, कारण त्या इमारतीचा मालक आणि भाडेकरूंनी मिळून ते किंवा रहिवाशांनी मिळून ते स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे, पण ते केलं की नाही हे तपासण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाहीये. त्यामुळे आता हा सगळा जो विषय आहे स्ट्रक्चरल ऑडिटचा तो आता महापालिका ऑनलाईन करणार आहे. ऑनलाईन इमारतींची यादी असेल, त्या इमारती कधी कुठल्या साली बांधल्या याचा उल्लेख ऑनलाईन सगळा रेकॉर्डमध्ये असेल आणि त्याच्यामुळे 30 वर्षापेक्षा जुन्या इमारती कुठे आहेत त्याचा सगळा रेकॉर्ड महापालिकेला तात्काळ वेबसाईटमध्ये मिळू शकेल आणि त्या इमारतींनी ऑडिट केलं की नाही याची सुद्धा आता रेकॉर्ड जो आहे तो ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. त्यामुळे एखाद्या इमारतीने 30 वर्षापेक्षा जुन्या इमारतीने स्ट्रक्चरल ऑडिट केलं नाही त्याचा रेकॉर्ड महापालिका लगेच मिळणार आणि महापालिका त्या दृष्टीने पुढील पावलं उचलू शकतं. हा एक महत्वाचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केला. किमान घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर याच्या पुढच्या दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय जो आहे तो अत्यंत महत्वाचा मानला लागेल. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.